अरे भाऊ भरे आता लावला फोन आहे ना. बोला चंद्र भाऊ बोला म्हणलं आता लागते हो. हा मस्त राजा शाट मारून पाहिले इकडे आपल्या भाऱ्याच्या पुढे घेऊन पाहिले. काय सांगा झुंबर तुले आमचा आम्हाला माहिती देणकीनं पुरा गेम केला ना आमचा तिघाचा. मग काय त्याला काय बा 100% सांगतो त्यानं जमाल कोटा टाकला त्याच्या. टमरेट नाही सापडले का आमची पैता घाण झाला बा इकडे तिकडे. शेवटी बा सरपंचाची बुलेट होती म्हणून घरी तरी पोहोचलो नाही तर कठीणच काम होतं. आणि गावात आलो आणि गावात अरे बाबा बाबा काय राजा गोंधळ हो का काय होय. अरे काय सांगून तुम्हाला हे बा हा पोसान बा तुम्ही कठीण काम झालं गंभीर परिस्थिती झाली आपल्या गावात. काय म्हणजे गंभीर म्हणजे काय भूकंप झाला का काय पेटलं का काय झालं काय म्हणलं. एवढं सांगतो तुम्हाला तुम्ही या पहिले आता रामपूरला फटकन निघा तिथून. इथं मीटिंग ठेवलेली आहे 9 वाजता. हो 9 वाजतापर्यंत पोहोचा लवकर कारण की कसं आहे तुमचं तिथं हजर असणं आवश्यक आहे. भाण्याला सांग तर सगळ्या पोट्याला सांगा निघा म्हणा फटकन. बसले तिकडे आता इतका टाइम असते काय आले. हो पण काय झालं ते तर सांगा हो. येतो ना आम्ही निघतो आता हे भारतीय बिचाराच्या गोष्टी सांगत बसते फटाने. हो रातच्या आमच्या एक कट्टे भरून घेतले काय त्याचे. हो पाणी येते म्हणे वरचं अर्धे आणले इथं घरी अर्धे ठेवले गोदामात. काय करता राजा नाही तर रात्रीच येतो आम्ही तर. मग काय हे बा काळजी करू नका निघतो आम्ही फक्त काय झालं ते सांगा. नाही ते तुम्ही इथे या पहिले इथं मीटिंग बसलेली आहे इथं समजते तुम्हाला काय काय या लवकर तुम्ही. म्हणजे कसं मग लोकांना सांगता येते तुम्हाला समजते मग या लवकर. अरे बा म्हणलं आम्हाला सांगा घरी 10-15 मिनिट टाइम आहे तेवढं सांगा ना मला स्टोरी काय आहे तर लोकांना समजते मग. बरं 10-15 मिनिट टाइम आहे नाही का. बरं ठीक आहे ठीक आहे बा ऐक तू कसं आहे तर लोकांना समजते तुम्हाला समजते. हो पा काय झालं दादा पा आता काय उतरले तुम्ही चला दुकानापाशी पहिले काय गेलं काय नाही पाहून घेऊ मग पाहिजे काय करायचं ते. तिकडे चला पहिले काय उतरले. पण मग तेच म्हणून राहिलं तुम्हाला आम्ही इकून जातो शॉर्टकट मध्ये तुम्ही तिकून या लवकर गाडी ठेवून दुकानची चाबी घेऊन या घरून. तुला कसं तसंही करावं लागणार म्हणजे चाबी आणली कसं आपल्याला उघडायला बरं राहील नाही का. हो त्यांना आता कुठून चोरी केली आणि काय नाही का. हो टीनं काढून केली का काय केली. बरं ठीक आहे मी हे बा गाडी ठेवतून आलोच हा. हो या तुम्ही दुकानापाशी 2 मिनिटात. बस आलोच आता पहिले तर आम्हाला जावं लागते बाबा. हो बिलकुल हे बा 5 मिनिटात तिथंच आहो. या लवकर असे हे जांभळा कोण सुचवल्यासारखे झाले म्हणलं तुमच्या. हो मला टेन्शन यायला पाहिजे का तुम्हाला यायला पाहिजे. आमचं आम्हाला माहीत पिस्टन फुटावर आला ना बाबा. हो ना बस आहे बा 2 मिनिटात आम्ही तिथं आहो या तुम्ही. गोष्टी टाईम नको गमवू जा. आम्ही जातो घराकडे आता. तुमचे काही समजून नाही राहिलं काय बोलता आणि कुकडे बोलता. बरं ठीक आहे या तुम्ही दुकानापाशी मी येतो इकडून. काय सांगा काय नाही तुम्हाला म्हणलं सुचून नाही राहिलं माणसाले. तुम्ही चला तर खरी फक्त तुमचं दुकान तिकडे घर इकडे तुम्ही तिकडे जाऊन तर पहा काय आहे काय नाही. तर सरपंचाला फोन केला ते उचलायला तयार नाही. मग शेवटी तुम्हाला आलो बा आवाज द्यायला. आता माऊली भाऊन मला सांगितलं म्हणे बा दुकान फुटलं. दुकानातलं बा काहीच सामान ठेवलेलं नाही. सगळं बिलकुल म्हणजे बा तिथं एक तेलाचा डबा तर नाही तिथं. सगळं चकाचक बिलकुल अलमाऱ्या सभा. काय बोलता म्हणजे आमच्या दुकानात चोरी झाली नाही असं कोण पाहिलं ते म्हणजे कसं काय माहिती पडलं तुम्हाला. तर बरं झालं मला शिवलाल भाऊ काय म्हणे आपले बॅनर लाव म्हणे ते आता अक्षय तृतीयेला उद्घाटन आहे त्याचं शिवलाल ट्रेडरचं. तर त्याने बॅनर आणले छापून तर उशिरापर्यंत मी लावत बसलो. हो म्हणलं 12-1 वाजून राहिला होता मला. तर मग मी ते लावून आता इकडे येताना मला बिस्किटचे पुढे रस्त्याने पडलेले दिसले. मी हे कसे काय पडले. तर मग चालत आलो मी दुकानाकडे तर दुकानातलं सामान सगळं सफा झालेलं होतं. बाबा म्हणलं सगळंच झालं का. आता अक्षय तृतीयाच्या ना त्याने आता माल भरला होता ना बाबा 2 लाखाचा 5-6 लाख रुपयाचा माल होता ते. म्हणलं काहीच नाही ठेवलं का सगळं चक. हे बा दातकुराला काळी नाही ठेवली त्यानं. सगळं मिठाच्या पुळ्यापासून सगळं बिलकुल सफा. आता तुमच्या येवाची भाजी किती महागात पडली आहे आता सांगा तुम्हीच सांगा आता किती रुपयाचा माल गेला किती नाही आता. आता ते जाऊन बसले तिथं पार्टीला काही गरज होती का जायची तिथं कांदा काढ नाही द्यायचा. शांतरा म्हणून नेल द्यायला. काय करा बा सांगून तुम्हाला देणकीसारखा माझी युवा आहे ना त्यासारखा अपेक्षा माणूसच नाही. आता तिकडे ते गेले तर इकडे लोकांनी लावला का नाही. सरपंचाला काही गरज होत जायची. आणि आता आमचं पोरग मारत्या मला सांगितलं नाही त्यानं. हो सासरे एवढं हित आहे दिले सगळे पोट्टे पाट्टे घेऊन कांदा काढायला गेलं म्हणते. हो आता समजलं मला ते. आपण आता तुम्ही फोन उचलत नाही आता इतका टाइम असते का जेवलं की चाललंय आपलं मुक्काम करायची गोष्ट आहे का हे. आले म्हणलं आता हे पहा सांगा यायला सांगा आता. अरे सर झाल्यावर नाही का या म्हणलं गाडी लावा तिथं इकडे या. विक्रमभाऊने केलं वाटते सर गावात नाही का. मला शांताराम भोले फोन केला आता हे घरी आले वाटते. जेवण झालं का म्हणलं चांगल्या पद्धतशीर. तिकडे पार्ट्या खा इकडे मला काय झालं माहिती आहे तुम्हाला. हो ना समजलं ते आपलं दुकानच फुटलं म्हणते ना. नाही हो दुकान फुटलं म्हणते नाही. हो पाहिलं का तुम्ही आले का तिकून. अरे आले का तिकून काही आपलं बोलता आता. चला म्हणलं बा तिकडे पाहते काय आलाय तुमचा तर चला लवकर चला. आपले बसली इकडे येऊन राहिली गाडी घेऊन चला. हो ना गाडी लावा म्हटलं बा दुकानची चाबी घ्या. हो म्हणून आलो होतो. दरवाजा तरी ठेवला का त्यानं. चला पाहायला चला तिकडे. म्हणजे पुरं सपा केलं वाटते म्हणजे चकाचकच केलं का काहीच ठेवलं नाही का. प्रत्यक्ष पाका आहे तर इथं काय आता विचारून फायदा आहे का. चला ना तुम्ही आता चला. आता काहीतरी बरं वाटलं का देणकीची भाजी बा आयुष्य देवा म्हणलं कानाला खळे आता जिंदगी आता त्याच्या हातची भाजी खाणार नाही. काय का भाजी बनवते बा ते हटलं का. आवडत नाही तुम्हाला कुठे पार्ट्या असल्या हे त्या सरपंचाला घेऊन जायची काही गरज होती तुम्हाला. त्याचं किती नुकसान झालं माहिती आहे का म्हणलं काही. काय झालं गावात माहिती आहे का म्हणलं. झालं बा माफी आपण म्हणलं तसंच नाही झालं काही दुकान फुटलं का बा. म्हणजे काय झालं काय म्हणजे काय झालं मग आम्हाला काही माहित नाही बा. सरपंचाने आम्ही सोबत झालो. आता मलाच कुठे माहित होतं. आता ते मुंशीराम भाऊन ते माऊली इकून गेले तर जोर कल्ला पाहिला म्हणे चोर आलेले आहेत म्हणे गावात चोरी झाली म्हणे दुकान फुटलं म्हणे. म्हणून मला ऐकू आलं. आपण म्हणजे मागून आपण मन कवड्या हो का आपल्या मनात ते चालतं असं म्हणजे समजा दुकान फुटलं म्हणजे नाही.
म्हणे बा तुम्ही जाऊन पहा काय आहे. आता सरपंच इथं आले म्हणता ना, जा ना मग त्याला भेटा ना बाबा, काय आहे आणि काय नाही त्याचं तर. हा, आपल्या कोट्या कोणी जा म्हणलं, म्हशी आहे का नाही पाहुणे. बापले का मामी पहा आता लोक तिकडे जायचे इकडे लोकांना बरोबर हात मारला पण नाही का. अरे बाबा हा, मग संधीचं सोनं केलं त्यानं, लोक सगळे गेले बा कांद्याले, त्यानं पाहिलं बरोबर आणि बरोबर हात मारला. फेन आपण मनाशी असं व्हायचे ना लयच कमाल पण नाही का. होणाले का जो कोण टाकला असं दरोडा काय सांगा आता कोण होऊन कोण नाही. बरं बरं पाय तुम्ही जाऊन आता काय हाल आता. सरपंच फोन आला. हॅलो हां हां बोला बोला. का हे सोय का म्हणलं 2 मिनिटात येतो तिथं नसन तसं या ना इथं दुकानापाशी. हा काय झालं पाहत खरी. बस बस निघालो साहेब चप्पलच घर राहिलो होतो. लय नुकसान आहे का म्हणजे लय लय गेली का चोरी. आता काय सांगू तुम्हाला. हे बा माझं डोकं काम नाही करू राहिलं बा. हे बा त्याने एक चॉकलेट का एक लोंग नाही ठेवली ना दात करू राहिले. काय करता सांगा ना तुम्ही आता. हो या तुम्ही एक तर विशेष म्हणजे त्यानं एक जाहीर आवाहन बी केलेलं आहे तिथं. हो बिलकुल असं पोस्टर बॅनर लावलं आणि तिथं लिहून बिलकुल आता पाहत खरी या तुम्ही वाचत खरी ती. कोणती दहशतवादी संघटना आहे ना बा आम्ही जाहीर आवाहन केलं म्हणते बा. कोण जबाबदारी घेऊ राहिला म्हणजे जबाबदारी घेऊ राहिला का चोरी करणारा हा कोण होय का होय. सगळं सांगतो या तर खरं तुम्ही ते वाचत खरं राजा. माय काम नाही करू राहिलं डोकं. या ना तुम्ही इथं. हा ते कंदिला बुजी गेले ते तिकडे ते पाहुणा आहे तिकडे. इकडे या ना पहिले या बरं. हो बस 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 आलो 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 बस 2 मिनिटात. प्रकरण जरा गंभीरच वाटू राहिले नाही का. चला जाऊन पाहू. सरपंच साहेब काहीच नाही ना पाहिजे ती पुरं चकाचक. हो स्वच्छता मोहीम राबवली वाय ना तर काहीच नाही. डबे डुबे चकाचक रॅका फॅका रिकामे का सरपंच साहेब कसं होय कसं काय झालंय. अरे या नसतंच झालं ना हे फालतू. हे बा मुक्काम नसता केला का नाही आपण. हे बा वाचलंच तर हे दुकान. हे बा आपल्याला 11 वाजले असते आले. हो कसं इकून येतेस माणूस चक्कर मारतेस. पण हे सगळं गोंधळ झाला राजा. हे कसं पार्टी लय महागात पडली बा. पण लस गलत झालं हो सरपंच साहेब. इतकं मोठं सामान म्हणजे किती लाखाचं होतं म्हणलं किती होता माल घेऊन. आता किती काही असलं काय आता अर्थ काय तिला गेला ना पण आपला. आता या सण आले 2 लाखाचा माल भरून ठेवला होता मी. आणि दिला समजा 3 लाख 5 लाखाला टिपर आहे 100%. आता काय करावं आता कसं काय करावं आता मोठं कठीण झालं आता. आपण मुक्षण भाऊ तुम्ही आता गावात असताना तुम्हाला एवढ्या गोष्टी काही समजायला नाही पाहिजे का. गावात चोऱ्या राहिल्या तुम्ही कुठे ध्यान कुठं तुमचं. काय बोला आता. हे बा जाऊ द्या ना पाहुणे बा ते विषय राहू द्या ना तुमचं. आता कसं मग माझ्या तोंडा खराब तुम्हाला मनसनच झालं तर झालं. हा काही गरजच नव्हती ना तुम्हाला पार्ट्या गिरट्या करायची तिथं. हा चालले तुम्ही तिथंच हे यायला घेऊन गेली तिथं. माहित नाही का तुम्हाला इवाई कोणत्या रंगाचा आहेत. बसली आपल्या राजा फालतू बोलायला होता. आम्हाला माहिती कोणत्या भाज्यान काय आहे. आता तर बरं वाटू लागलं. हो ना आपण आता तुम्ही एवढी मोठी गाडी आली असं आणि एवढा मोठा माल गेला तर काय डोक्यावर गेला का. पण तुमचं लक्ष नाही पाहिजे का. एखादा मेटेडर आणला असेल किंवा 16 टायर आणला असेल. तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणजे कमाल नाही तुमची. आता 12:30 12 1 वाजता कोण राहते रे बा जागी. कोणी वावरायनं कोणी घरी थकलेले असते माणूस दिवसभर कामं करू. आणि आता आपल्याला माहिती काय आलं काय गेलं तर असं बा कोणाच ट्रॅक्टर कोणाची रेती असन काही असं. आता जाऊ द्या बा कठीणच काम आहे. पण आता हे काय लिहून काय ठेवलं ना हे बोर्ड लिहिलं जाहीर आव्हान हे काय आहे. तर वाचून धडकी बसली मुले. पान तुम्ही वाचत खरी ते. जाहीर आव्हान मोठ्या अक्षरात नाही का. म्हणलं वाचू का मग आता काय तर पाहू. खाली लिहिलं आहे ये तो झाकी है रामपुर वालो. ये तो झाकी है शो पूरा बाकी है. सुनो रामपुर वालो हमसे पंगा तो होगा रामपुर में दंगा. ये तो ट्रेलर है. ट्रेलर ऐसा है तो पिक्चर कैसा होगा. सोचो सोचो रामपुर वाले सोचो. कोण होय म्हणा कोणा संग पंगा घेतला सरपंच साहेब. आपण तो कोणा संग नाही घेतला. हा पाहू ना पहिले वाचत खरी पुरेपूर वाचा मग पाहू ना काय आहे त्याचा. पुढचं वाचा नहीं क्या. पुढे काय बा रामपुर वालो बहुत होशियारी करते हो नहीं क्या. खुद को खुद होशियार समझने वाले रामपुर वालो. कैसा दिया झटका लगाना फटका. दिया हमने कैसा दुकानदार को झटका. अब ले लो और आगे तो कुछ नहीं है. ये तो शुरुआत है. आगे आगे देखना क्या होने वाला है. रामपुर वालो सुनो देखो हमारी हिम्मत. तुम्हारे गांव में आके दुकान का सामान पूरा चोरी करके जा रहे हैं तो भी तुमको पता नहीं. ये तो हमने चोरी छुपके किया है. और हम तुमको चैलेंज देते हैं 11 तारीख को याद रखना. 11 तारीख को दूसरी मछली और काटने वाले हैं. 11 तारीख को तुम्हारे सामने यहाँ पे दरोडा गिरेगा रामपुर में. समझे. हाँ बात सुन लो लिख लो. हे तर धमकी देऊ राहिला म्हणजे यानं तर बाबा म्हणजे काय म्हणजे काय म्हणते दुसरी मछली काय म्हणते ते. दुसरी मछली म्हणजे अजून दुसरा समजा मासारखा एखादा बकरा अजून. अरे मावी म्हणजे आपला नंबर तर नाही लागेल बा. आपल्याला घबाळ आहे ना राजा. पण कसं काय म्हणलं म्हणजे मग काय काय इतकं काय त्याला काय हे लागलं का इतकं काय म्हणजे काय त्याला एवढं सोपं वाटलं का. आपण आता त्यानं लिहिलं तसं वाचून राहिलो आपण. वाचा शांत राहा पुढे काय वाचा राहिलं ते 2-3 ओळी वाचा ती. लिहिले है ना पूरा गांव कंगाल करके जाएंगे. एक एक मछलियाँ रोज काटेंगे. 11 तारीख को दूसरे का नंबर है तैयार रहो. बस आपका दुश्मन रामपुर का दुश्मन. खाली बारीक अक्षरात लिहिलं थे ना. आपको एक चेतावनी दे रहे हैं. आप पुलिस से मिलेंगे आप रिपोर्ट देंगे तो दीजिए बेशक दीजिए. लेकिन 11 तारीख को हम हमारा काम करके रहेंगे. ओके गुड बाय. कोण कसं काय म्हणलं हे शांताराम कोण असं म्हणलं हे. याच्यात काय वाटते तुला म्हणजे आपला दुश्मन कोण आहे म्हणलं आपल्या रामपूरचा. त्याचा विचार करू की होय कोण बा हे. आता काय आता तर्क लावणे कठीण झालं. ते आता पाहून आता काय होते काय नाही करू आपण विचार करू त्या गोष्टीचा. हो पण आता त्याचं कसं धमकीला कळक आहे. आता 11 तारखेला ते दरोडा टाकणार आहे म्हणते. हो आता नेमकं कुठं टाकते काय टाकते आता. बड्या बड्या मछल्या कापतो म्हणते बा पहिले. त्याला माहिती नसेल म्हणा आपण बडी मछली म्हणून नाही का. हो आपण 20-25 लाख रुपयाचा घबाड आहे ना मापाशी मग श्रमपाशी. हो पण तरी समजा अंदाजे कोणावर पडून समजा पुढचा म्हणजे कोणावर पडून म्हणलं दरोडा.
आता सरपंच तर अटपले समजा. आता मला तर वाटते बहुतेक लाईन पाटलाच्या इकडे मोर्चा आहे त्याचा पुढचा 100% 11 तारखेचा. नाही तर मग ते जर समजा चैलं समजा त्याचं काम तर लक्ष्मणराव धाबेवाला. त्याच्यानंतर मग बाकी तर मग काय समजा जास्त आपल्या गावात कसे मीडियमवालेच आहे मग समजा मिडल क्लास. असं कसं हो असं म्हणजे काय म्हणजे सोपं आहे का म्हणा त्याला. हे बा ते शांताराम भाऊ लवकरात लवकर याच्यावर मीटिंग बसवा तुम्ही. देवदास सनसनी आता वावरात आहे वाटते बहुतेक त्याला काही माहिती नाही वाटते. त्याला सकाळी बोलावा सगळे कांद्यावाले बी येते सकाळी. आणि याच्यावर काय ठरवायचं काय नाही ते पाहा आता का सरपंच साहेब. तेच माय म्हणणं तेच आहे. कसं आहे आता याच्यावर काही ना काही तोडगा काढाच लागते. काऊन की चॅलेंजर देऊ राहिला ते 11 तारखेचा म्हणजे त्याला कसं रंगे हातच पकडायचं आपल्याला. आता कसं पोलीस स्टेशनला काही रिपोर्ट देत नाही मी. 11 तारखेलाच काम काढू याचं आता आपण. पुरे गावकरी बिलकुल पाहू आता कोणता होय तरी. कोणता असं मला तर वाटतं शिवलाल भाऊ तर नसेल का नाही का. सगळं गाव गेलं कांद्याला इकडे हात मारला असं नाही का. शिवलाल भाऊचे काही डाऊट वाटते मला जरा नाही का. बबन रावण ते दोघं जण असते संघ. आपल्याला काही माहिती नाही आता काय यायचे तर नाही का. बहुतेक अंदाज वाटू राहिला. जाऊन या लागेल तिकडून काय आहे जरा बरोबर नाही का. पाहू मग आता मग उद्या सकाळी मीटिंग घेऊ नाही का शांताराम भाऊ. पाहू काय करायचं ते. आता उद्याच पाहू काय करायचं ते नाही का. करा बंद करा आता निघाव नाही का. चला आता आपापल्या घरी जाऊ तिकडे. तुम्हाला काही समजतच नाही बा. माणूस झोपलेला असल्यावर काय आवाज द्यायची गरज आहे का. सकाळी बोलायचं काय बोलायचं ती. हो ना झालं नाही ते बॅनर लावा सांगितले ते मावले तुम्हाला लावले का ते. ते लावले पण ते नवीन कांड झालं ना आपल्या गावात नाही म्हणून तुम्हाला आवाज दिला. म्हणलं बाबा कसं काय होय. पाय आता कसं सोंग घेते आता शिवलाल नाही का. 100% शिवलालचा हात दिसते मला. आता काय झालं अजून नवीन काय राहायचं आपलं गाव का नाही बा. एकच राहते काम. काय झालं आता. आता माऊली सांगे बा मला आला पहिले उठवाले. मला चाल बा शिवलाला सांग काय आहे. म्हणजे काय चोरी झाली म्हणते बा दुकानात या सरपंचाच्या. कसे सोंग घेते दोघं हे नाही का. बबने बी आणि शिवले बी. काय बोलतो का माऊली. काय काही झाली बा चोरी काही झाली आपल्याला पता नाही का. हो ना मलाच तर कमाल वाटून राहिली ना. काही गाडी आली आणि काही नेलं तर मी आता बॅनर लावून राहिलो होतो ते उद्घाटनाचे दिलेले. आणि मला इकडे तर माहित नाही. मग मला बिस्किटचे पुढे दिसले पडलेले. मी पाकिटच्या पाकिटवर रस्त्यानं कसे पडले. हो तर मग मी पाहतो तर कसं तिकडे दुकान फुटलं पुरं बिलकुल सपास आहे. माऊलीनं उडलं वाटते काही ना काही राहिलं सुईलं नाही का. बिस्किटची पुढे असं तसं 100% असं हो का. म्हणजे चापायला प्रत्यक्ष नाही काय तर मीच पहिल्यांदा गेलो तिथं. मग श्याम भाऊला आवाज दिला. म्हणलं असं झालं बा. एक तर लोक काही आपल्या गावात जास्त नाही. लोक जायला कांद्याले म्हणून म्हणलं त्याला आवाज द्या. त्याला आवाज दिला. त्यानं मग त्याला त्या लखलं गेला आवाज दिला. मग आम्ही पाहिलं ते काय नाही तर सरपंचच्या घरी गेलो. तेवढ्यात ते बुलेट घेऊन आले. ते जाऊ दे तिकडे दुकान फुटलं त्याचा काही गम नाही आपल्याला काही घेणं नाही त्या विषयाचं. पण महत्त्वाचं एक गोष्ट आहे तू पहिल्यांदा गेला म्हणतं. काही तिथं सामान होतं दुकानात ते तर तो नेलं नाही ना घरी काही बिस्किटचे पुढे म्हणा काही सुपाऱ्या फपाऱ्या जे काय सापडलं ते उरलं सुरलं. तर म्हणलं असं नाही तर ते लवकरात लवकर नेऊन टाकते दुकानात नाही. नसतं कसं तो आवर याचं फालतू राहायचा. चेकिंग फेकिंग झाली तर एक तर तू पहिल्यांदा गेला म्हणतं तिथं. म्हणून म्हणलं मी काय घेतो बा तिथं. मला तेव्हा माहिती लट्टावली होती. पहिले मी 2-3 जण जमा केले तर कुठे दाखवलं. मग मॅडम मावर याचं बरं झालं. मग ते तरी बरं झालं. कमीत कमी असे कामं करत नका जाऊ. पहिले प्रत्यक्षदर्शी माणसावर जास्त येत असते. ठीक आहे मग आता जाऊ द्या. आता काय आपल्याला काही घेणे नाही त्या विषयावर. तर आपल्याला महत्त्वाचा विषय आपलं उद्घाटन. उद्या उद्घाटनाची पूर्ण तयारी करावी लागते. अक्षय तृतीयेच्या दिवशी उद्घाटन आहे. त्यामुळे कसं आहे सगळी सेटिंग लावणं आहे. सगळे बॅनर लावणं झाले पाहिजे. सकाळी मारुतरावला भेटायचं आहे मला. ते आता कांदेवाले अजून काही येते काय माहिती उद्या. तर त्याला भेटतो मी. खुर्च्या गिरच्या हे ती पाहिजे आपल्याला. त्या लक्षाला भेटायला लागते. लक्षाच्या धाब्यावर पोहा आता जेवणाचं काय करायचं काय नाही म्हणजे पैशाची लोड येत नाही आपल्याला. तसं म्हणजे जेवण तिकडे देत वाटते मग नाही का. म्हणजे समजा लक्ष्मीच्या धाब्या ते दुसरं काय आहे मग. दुसरं कुठं आता काय स्वतंत्र आता आपण आचारी सांगा बनवा तिथं आहे का जागा तरी आहे का तिथं. आपलं ऑफिस आहे. ऑफिसच्या पुढे समजा जराशी खुर्च्या गिरच्या टाकू. लोकांना चहा पाणी तिथं केलं की नंतर जेवायचं आपण कार्ड देऊ द्यायला. आता ते आपलं हे नाही का घनश्याम भाऊ त्याला मी पत्रिका दिल्या आता वाटाच्या सगळ्याला. ज्याच्याजवळ पत्रिका आहे त्यांनाच तिथं जेवायला यायचं असं मी सांगणार लक्षाले. आणि तिथं त्याला 100 रुपये थालीन जेवण देऊन देऊ. तिकडे आपलं कार्यक्रम होऊन जाते सगळं ओके बिलकुल. हे बरोबर नाही का. एक तर अक्षय तृतीया जरा कसं म्हणजे त्या दिवशी मुहूर्त आहे काळच काम नाही. म्हणून 3.5 मुहूर्तातलं एक मुहूर्त आहे. कुठं बसतं आपलं. ठीक आहे जाऊ द्या आता. बरं सकाळी आपण मारतीला भेटू लक्ष्मीला भेटू. जा मग आता घरी काही लोड काही घेऊ नका. चोरी झाली होऊ द्या तिकडे आपल्याला काही करण्याला लागत. एवढ्या गोष्टी झाल्या पण किलो काही भेटला नाही का नाही का अभिनेता. पण मला वाटतंच पण 100% यायचा काहीतरी हात असलाच पाहिजे नाही का. म्हणून जरा हात झटकून राहिले. त्या मग आता जास्त टाइमपास करू नका. झोपा आता. उद्या आपल्याला 2 दिवस काम आहे आपल्या मागा. चला पण म्हणलं शिवलाल भाऊ जरा सतर्क राहायचा. तुमच्याजवळ कसं आता पैसा जास्त आहे. हो तर त्यानं पत्रक छापलं म्हणलं. ते दुकाना पैशाचं पत्रक लावलं. त्यानं धमकी दिली आपल्या गावाला यायले. हो म्हणे वा अजूनही मी दरोडा टाकणार आहो म्हणे 11 तारखेला. हो पाहिजे म्हणलं नाही तर तुमचाच नंबर लागा. काय आले का बंड्या माझ्यासंग राहून त्याला का सुधारायला का काही ना काही. 100 दरोडेखोर असे पैदा होईल त्यावेळेस माझ्यासारखा शिवलाल पैदा होते म्हणलं. हो असे का दरोडेखोर खिशात ठेवतो म्हणलं मी. काय गोष्टी करतं ही बरोबरच आहे नाही का. हो शिवलालच तर मोठा दरोडेखोर आहे एक प्रकारचा. हो रे ते आहे बरोबर तुमचं शिवलाल भाऊ. कसं आहे तुमच्यापर्यंत नाही त्याची हिंमत यायची पण. तरी काही किलो लागूनच नाही राहिला. कायच करा अशी परिस्थिती झाली कडे. हो आता तुम्हाला सगळं सांगितलं मी. आता समजलं तुम्हाला झुंबर. आता आलं लक्षात तुझ्या काय परिस्थिती आहे. आता आपल्याला एक सुरक्षा समिती तयार करायची आहे. आता सगळ्यांना मीटिंगमध्ये ठरवलं का रे देवदास. बरोबर आहे की नाही. बिलकुल बिलकुल समिती तयार करायची सुरक्षा समिती. हो येऊ दे ना त्याला. 11 तारखेला येतो म्हणते ते येऊ दे ना. उद्या दिवस खाडा आहे आपल्याला. उद्या ते शिवलाल ट्रेडरचं उद्घाटन आहे. तेवढं जेवण खाऊन करून येऊ आणि त्याचं सांगू मग काय आहे. 11 तारखेला अजून दरोडा टाकतो म्हणजे नाही का. ते टाकू द्या ना. सगळ्याला बिलकुल काढायला असे तेल लावा म्हणा पोट्टे येईल. पुऱ्या गावाला गराळा कुठून काय करते तर पाऊस त्याचा आता. बरं मी येऊ का म्हणलं सरपंच साहेब जरासं. थोडंसं म्हणजे कसं शिवलाल भाऊन बोलावलं मला. काही लोकांची जाज आहे म्हणे. तर म्हणलं कसं तयारी लागायचं आहे.
हो जा ना काही हरकत नाही. हो जाय, काही असली माहिती सांगतो म्हटलं जरासा. हो तेच म्हणलं मी सांगितलं तसं तसं. हो ना, मी हो ना त्याच्याच सांगा मी आता पाहतो ना काय काही लागते का पतात. हो ठीक आहे मग येतो मग. हो जाय तू. हो कसं आमच्या जास्त संपर्कात राहू नका पुढच्या शक्यतेवर. हो जाय तू जा. आता म्हणजे शक्ती का पुढचा समजा काही हात जर असेल तर आपल्याला समजते. आता काशीनाथ आहे समजा हाताखाली आपल्या. आता दुसरा कोण असेल समजा नाही कंदीला पाहिजे अजून कोण असेल आपला दुश्मन समजा रामपूरचा. दुसरं तर काही कोण नाही बुवा. आता ते एक मामा भांजे होते रे ते देत जाय काही टिपारी आपल्या गावाला. त्याचा तर काही हात नसेल कायचा. हो ते आमच्या याच्यावर टाकला होता एक खेप दरोडा द्यायनं, तेच ना ते. हो मामा भांजे. हो ते आमच्या वाड्यात घुसले होते ना एक खेप, ते पहिले नाही का. हो तेच ना. तेच जरासं त्याच्यावर लक्ष द्या लागल. हो कंदीला बाजी हो तुम्ही जरासं शोध घ्या बरं. ते आपला हे नाही का आपला मामा लुटेरे तुम्हाला माहितीच आहे त्याचं घर. हो तिथं जाऊन जरासं चौकशी करून या. हो काही माल गेल दिसते का किराणा हे ते. बरोबर जातो ना मी तिकडे. हो पाहतो मी त्याचा बी काय हारा हो मी तिकडचं पाहतो आणि काशी इकडचं पाहते. अजून तिसरा कोण असेल समजा दुश्मन अजून तिसरा कोणी. हो ना आता काय होते ते तिसरा कोण असेल तर. हो ते आता 11 तारखेला सापडणारच आहे आपल्याला. हो आता कसं आजच्या दिवस आपण खोल फिटिंग करू. उद्या 10 तारखेला अक्षय तृतीया निपटून टाकू तिकडे शिवलाल ट्रेडर्स. ते कार्यक्रम झाला की बस लागले का मी. चला मग आता मीटिंग बोलून टाकू नाही का. शिवलाल ट्रेडर्सचं उद्या उद्घाटन पाहून परवा दिवशी आपलं काय होती ते पाहू नाही का. चला मग. हो ना 11 तारखेला दरोडा टाकणार आहे माहित आहे मला माहित आहे. मग आता तुम्ही आतापासून काय लोड घेऊन राहिले का आपल्या घरी पडून राहिला का. आपल्या इथं लाखो करोड रुपयाची इस्टेट आहे का सोनं नाणं आहे. आपल्याला भेवाय त्याचं ते लाईने पाटलाले त्या बाकीच्या भेवाय ते आपल्याला आहे का म्हणलं. त्याला काय माहिती आता 30-30 लाख रुपये खबाड पसवलं ना आम्ही. 60 लाख रुपये म्यानमुख श्रीरामनं त्यातले आता 22-23 लाख रुपये आहेस ना आमच्या पैसे दोघांपाशी. तर फालतू कसं नाही झटका पडायचा आम्हाला सोनं नाणं करून ठेवलं आहे. नाही तसं काही विषय नाही म्हणा. आपल्याला काय भेवा आपल्या इथं का कोणतं काय आहे नाही का. होते बरोबर आहे पण कसं असते कोणी असला गावातला. हो तर म्हणजे कसं आपलं गाव म्हणजे गावच असते का शेवटी. गावातला माणूस म्हणजे का फरक असते का. पण तुम्ही म्हणलं कसं सतर्क राहायचो बा. हो कसं आहे तुझ्या म्हशी 10-15 हो फालतू कसं सगळ्याचे सगळं गायब जर केल्या रात्रीतून तर काही सांगता येणार नाही. म्हणून म्हणलं तू बी सतर्क राहा. तसं आम्ही राहतो म्हणा आपल्याजवळ तर काही नाही म्हणा चक्की निघाली का. तसंच म्हणलं तेच म्हणलं कसं सतर्क राहा फक्त. बाबा पुढचा बिल चलाक असते ना कुठे हात टाकते का ते शांतारामच्या याच्यात नाही. अरे मग तर फिटला असते सुट्टा कोणता आहे इथं. मग हे बा आपण CCTV कॅमेरे बोलावले आता. हो इथं पूर्ण बिलकुल सेटिंग करायची आहे. कोण म्हैस नेते काय सोडते काय करते सगळं बाकायला त्याला पकडणारच आहे. फक्त याद त्यांना आपल्या कोट्या द्या फक्त. म्हणजे CCTV बसू राहिला तुम्ही. हो असं हो का आपल्याला बसवा लागलं. हो का म्हणजे किती रुपयात झाले मग समजा आपल्याला म्हणजे माघारी जर बसवले चालत नाही का समजा. म्हणजे मला वाटते असं बसवा एखादा बा असो काही बी. तर मग अरे तुम्ही काय तुमच्या इथं मसाला आहे का काही आहे काही आपले तुम्ही काय बसवत CCTV. गाडी नाही का बा माघारी गाडी 7 सीटर गाडी आहे त्याच्या फालतू कसं त्याला जर झोडपा त्याला गेले की माय 10-15 लाखाची गाडी आहे ती. मला बसवाच लागेल सांगतो बरं ते तू CCTV बसवला की माझ्याकडे दिवस पाठवून द्याले. काय तुम्ही भरले राजा हरण काय बाबा झोपा येत नाही वाटते तुम्हाला. बरं ठीक आहे काही हरकत नाही. ते आला की त्याला सांगून देईन तुमची इथे एक CCTV कॅमेरा बसून देवा जाऊ तिकडे. जमला आता काही जरा काळजी कमी झाली. बरं ठीक आहे मग तर येतो मग शांताराम पाहू आता काय होते नाही का. आता उद्या जायला लागेल आपल्याला नाही का अक्षय तृतीयाला समजा धाब्यावर जेवायला जास्त लागेल समजा. आता आपलं याचं हे आहे ते उद्घाटन. हो ना हे पा तेच तर म्हणलं जरा कसं पाहिजे बा सतर्क दे ना. हो काही लोक तिकडे जा काही लोक गावात थांबता नाही तर मग कसं आपण जाऊ सगळे तिकडे इकडे त्याचा लंब करू ना. हो प्लॅन तेच दिसून राहिला मला त्याचा. हो ना ते तर करूच म्हणा. पण आपली सुरक्षा समिती जी आहे समजा पोट्ट्याची हो ती आता रक्षण करणार आहे ना पूर्ण गावाचं. त्याच्यानं काही लोड कमीच आहे समजा. असं तर समितीच माहिती म्हणा सगळं पण तरी आपण सतर्क राहू. हो म्हणजे टप्प्याटप्प्यानं जायचं याचं. हो ना बरोबर ठीक आहे मग आता पाहू काय होते आता नाही का. हो चला मग आता लग्न बघा कोणतं मे महिन्यात जून महिन्यात तारखा नाही. हो हे कोणाची पत्रिका आणली तुम्ही कोणाचं आहे म्हणलं लग्न. नाही ना लग्नाची नाही ते पाहता जा तुम्ही खोला ते शिवलाल ट्रेडरचं उद्घाटन आहे. आपलं ते शिवलाल भाऊ नाहीत का. हो ते आता मला सांगितलं काम म्हणजे पत्रिका तुमच्या इकडे वाटणं म्हणून म्हणलं कसं गुरुजीला देऊन आलो. मला पाहून घ्या तुम्ही बी आता कार्ड सोबत आणता ते पत्रिका. हो पत्रिका असल्याशिवाय आपल्याला जेवण नाही. हो आपलं लक्ष्मणराव धाबा आहे की नाही तिथं जेवण आहे शाकाहारी अक्षय तृतीयेच्या दिवशी. आता म्हणजे याच्याच हातात शिकून घेऊन राहिला का शिवला. पण आता याला पत्रिका वाटायला लावते म्हणजे किती याच्यावर नामुष्कीची पायी आली असं म्हणजे आता शिवला ट्रेडर झाला वाटते ते नाही तुझ्या घनश्याम समजा. आता काय करता बळ हो माणसावर काही काय परिस्थिती सांगता येते का. दिवस कसे पलटून सांगता येते का. मग आता शेवटी माझ्या घनश्याम ट्रेडरचं शिवला ट्रेडर्स करून द्यायला लागलं हातानं काय करता नाही तर मग 15 लाख भर लागते. आता कसं त्याच्या कामाला राहू राहिलो पैसे काय मागून नाही राहिले ते. म्हणजे बा तुम्ही कामाला जर राहिले दलाली केली तरी बस आहे म्हणे 7 लाख रुपये धीरे धीरे करून द्या म्हणे 7 लाख ते मावली देणार आहे. असं काहीतरी मग आता ऍडजस्टमेंट चालू आहे माझ्या काय करता मग. आपण का ते 15 लाखाची फालतू टिपर बसली मग आता कोणा चोरले कोणा काय केलं काही समजा मार्ग नाही का. हो ना बरोबर ठीक आहे जाऊ दे आता काय आता जसं आहे तसं चालते मग आता नाही का. बरोबर कुठं धाब्यावर आहे लक्ष म्हणजे नाही का जेवण समजा. आपलं लक्ष्मणराव धाबा नाही का तुमच्या गावाला जा तिथं 6 वाजता यायचं 6च्या पुढे 6 ते 9 10 वाजेपर्यंत चालते मग. हो ना आपण काय झालं का त्या दिवशी सणवार असते माणसाला वाटते काय आता घरी कार्यक्रम असते जेवण खाऊन फुल होते काय आता दुसऱ्या दिवशी ठेवा लागतो कार्यक्रम ना. मी म्हणलं त्याला मी बाबा कसं आहे नंतर ठेवा एखाद्या दिवशी लोक येतील. आता हे लोक कसे घरी असते त्याची तर सण आणि ते काय येणार आहे ते पण तुम्हाला नाही समजत म्हणे. तुम्हाला मापेक्षा समजते का 3.5 मुहूर्तापैकी 1 मुहूर्त आहे म्हणे. आणि या दिवशी नाही ठेवतं मग कोणत्या दिवशी ठेवता मुहूर्त गेलं तर पाहिलं त्यानं मग त्यानुसार मग आता ठेवलं ते. तसं त्याला वाटते लोक जेवढं कमी आले तेवढं बरं आहे असं आहे त्याचं. एरी बी लोक काही जास्त जेवत नाहीत मग नाही हो घरी जेवण झालं. बरं ठीक आहे जाऊ ना तरी आपण संध्याकाळचा जाऊ. 500 रुपये भरपूर होतात ना काहीच गरजच नाही ना. लग्नात दिले तेच तर भरपूर झाले. नाही आता काहीच नको हे 500 रुपये परत घ्या. शिवलाल राहू द्या ना लग्नात पाहायला लागलो तेव्हा दिले तुम्ही 200-200 रुपये राहू द्या राहू द्या.
ना लक्ष्मणराव बोलू नका तुम्ही, लग्नातली वेगळी गोष्ट असते. आता किती दिवसांनी मी आलो समजा, चला म्हणलं बा भाषेच्या भेटीला जावं. आता 8-15 दिवस तुम्ही घरी नव्हते. त्याच्यानंतर मग माझ्या इकडे कसं शिवला ट्रेडरचं सगळं काम आलं, त्याच्यामुळे मलाही काही वेळ भेटला नाही. आणि आज कसं मी म्हटलं बा आज तर भाषेला भेटायला जायचं. मग आता आज आली, दर्शन घेतलं, 500 रुपये देणं माझं कर्तव्य नाही का? मामा म्हटल्यावर माहिती आहे ना कोणता मामा आहे तर, काही ना काहीतरी मतलब असं नाही. बरं ठीक आहे ना, जाऊ दे आता. काय घेऊन घे मला तेवढे 500 रुपये, जाऊ दे मला. जाय अंदर जाय, ते चहाच बघ मग. ठीक आहे, आता ते म्हणतात तर घेते मग. तर मामा तुम्हाला कॉफी वगैरे का चहा आणू, कसं करू? अरे काहीच नको करू, विनाकारण काही तकलीफ घेऊ नको. कसं असते शेवटी आता भाषेचा आहे त्रास, मा भाषेला सुन राहिला ना. एवढ्या जणांचा चहा करा, कॉफी करा, काहीच करायची गरज नाही. सोपसुपारी घेऊन ये, आम्ही घरून घेऊन आलेलो. ठीक आहे, ये मग. ये बरं ठीक आहे मामा, मग बरं घेत ना मग, नाही तर कॉफी केली असती. नाही काही नको करू. ते कसं आहे, अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगतो तुला. भाषी या नात्यानं कसं आहे, तू आहे नवीन या गावात, तुला कसं गावाचा परिचय नाही आहे. इथं कसं आहे, लक्ष्मणरावचा स्वभाव झाला साधा बोळा. कोणाला समजा दरवाजातून नाव देते, ते यावं चहा घ्यायला, यावं नाश्ता करायला. काही फांदळात पडायचं नाही जास्त. आपलं पानपुडा तयार ठेवायचं इथं, सुपारीचं खांडेला निघ लवकर. जास्त टाईमपास करायचंच नाही. झाला आता बाकी कसं समजायला बरं. लोक कसे आमच्या गावातले लुबरे आहेत. कसं आहे बरं आहे, त्याला जे भेटलं तिथं लुंग येतं. ठीक आहे मग. ये मग तू ये. खरंच आता त्यांचा स्वभाव कसा खूप साधा बोळा आहे. हे तर बाहेरची गोष्ट झाली म्हणा, हे आपण बात निपटू. पण घरातले नाही जर समजा काही तकलीफ दिली म्हणा, कोणतं काही झालं बोलचाल हे त्या लक्ष्मणराव बा ऐका म्हणलं मी काय सांगून राहिलो ते. भात जाऊ या नात्यानं तुम्हाला सांगून राहिलो. आमच्या भाचीला अजिबात तकलीफ होता कामा नाही. जे स्वयंपाक केला ते खाल्ला पाहिजे, जे दिलं ते घेतलं पाहिजे. जास्त म्हणजे ताणून घेऊ नका तुम्ही. तेच म्हटलं भेटले हे लय उपकार तुमचे. चला ठीक आहे, ये म्हणलं कविता. काही काळजी करायच नाही. काही अडचण आली तर मला सांगायचा, मामा असं आहे, मामा तसं आहे, बिलकुल बिलकुल सांगून द्यायचं. घरी यायचं. ठीक आहे मग. ये कर, आराम कर. बरं ठीक आहे मामा, हो येते. म्हणजे असे लोक आहेत आहे, दिले काना भरून. आता उद्या काही झालं माहिती की चालले त्या मामीजवळ सांगाले. असं आहे मग आता काय बोला काय नाही, जाऊ तिकडे. बोला म्हणलं मग कसं काय होतं विषय, म्हणजे काय येण्याचं औचित्य काही समजलं नाही काय होतं. आहे ते विषय राहिला होता. मी म्हटलं आता चला आता म्हणजे भाषेला भेटणं होते मग ती बोलणं होते. तर विषय कसा होता, आपलं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला शिवलात जे ट्रेडर्स आहे आपलं, तर त्या प्रतिष्ठानचं उद्घाटन करायचं आहे आपल्याला. तर आपण कसं आता आपल्या नावानं झालं तेव्हापासून कसं उद्घाटन नाही, काही नाही, कोणाला चाय नाही पाजला. म्हणून म्हटलं कसं चांगलं भव्य दिव्य असं आपल्याला उद्घाटन समारोह करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, अक्षय तृतीया दिवशी कसं सणवार असते, लोक सकाळून सणवार करतील, संध्याकाळी आपलं उद्घाटन ठेवू. तर म्हटलं लोकायले जेवणाचा जे कार्यक्रम आहे शाकाहारी समजा, तर तुमच्या धाब्यावर द्यावं असा समजा विचार आहे माझ्या. कसं काय करावं, घ्यावं का नाही म्हणा. हो नाही मला वाटतं घ्यायला नाही पुरणार नाही का. हो फालतू झटका द्यायचा नाही. ते कसं आहे आता आम्ही तसे कार्यक्रम घेत नाही ते विनाकारण. कसं आहे धामा आणि ते कसं सगळं मॅनेजमेंट बदला लागते आम्हाला. नाही ते बा ते दुसरीकडे पाहा तुम्ही कुणीकडे. म्हणजे तुमची परमिशन नाही? अरे बाबा तुमच्या परमिशन काही अडत नाही. माझी भाषी तुमच्या घरात दिला आहे, मग माझ्या भाषेची परमिशन घेतो मी. धाब्याची मालकीन कोण आहे? आमची कविता. अरे कविता इकडे वर थोडी. हो मामा येते मी, चहा मांडलास मी तुम्हाला. हो बस चहा घेऊन येतेच. आता काही चहा मांडत होता का काय? शेवटी कसं भाची माय कशी लय मन मिळव आहे. हे बा लक्ष्मणराव, हो म्हणलं आम्हाला परमिशन दिली का नाही दिली काय, आमचा धाबा आहे ते समजलं का. तर उद्या तुम्ही बा अक्षय तृतीयेच्या दिवशी कविता ऐकलं ना. हो मामा म्हणलं देतात ते देतात, तसेच म्हणतात ते. बा म्हणलं लक्ष्मणराव काय भाषीनं सांगितलं तुम्हाला आता. तर उद्या आमची जे अक्षय तृतीयेला जे काही पाहुणे येतील त्याला आम्ही कार्ड देऊ. शिवलाल ट्रेडर्स नावाचं, त्यालाच जेवण द्यायचा. बाकीचे जे कोणी घुसतील तर ते लक्ष द्यायचा. काही काही आता संघटनाला सक्रिय झालेलं काही बातच घुसतील कुठे लग्न आहे ना. म्हणून म्हणलं ज्याच्याजवळ आपलं शिवलाल ट्रेडर्सचं जे कार्ड आहे त्यालाच तुम्ही प्रवेश द्यायचा. आणि काय थाली आहे ते तुम्ही रेट सांगा. आता जबरदस्तीचा रामराम आहे की नाही, कायच करा. बरं जाऊ द्या आता, करून टाकायला. बरं ठीक आहे, देऊन द्या 100 रुपये थाली देऊन द्या. बरोबर आता हिशोब लावून देऊ. मी म्हटलं आता भाषी म्हटलं 80 रुपये लागेल थाली आपल्याला. परत जाऊ द्या तुमचे 100 जाऊ द्या, माझ्या 80 जाऊ द्या. 90 रुपये थाली पॅक करा. 90 रुपये आपलं शाकाहारीमध्ये गुलाबजामुन हे ते 1-2 गोड आयटम पद्धतशीर देऊन टाका. 90 नाही पुरत ना शिवलाल. आता पान तुम्हीच पाहा आता कसं 90 म्हणजे लय कमी झाले ते. म्हणजे एकदम शिवभोजनच झालं ते. जाऊ द्या चला 100 रुपये काय त्याच्यात 10 रुपये म्हणजे काय, शेवटी आमच्या भाषेच्याच घरी चाललं का. 100 रुपये थाली ना जे माणसं येतील त्याला मग तुम्ही व्यवस्था करा. बाकी काही सांगायचं काम आता. बरं ठीक आहे ना, येऊ द्या ना. हो काही हरकत नाही. मग तर आम्ही व्यवस्था करून ठेवतो संध्याकाळची. चल येऊ द्या मग, पाठवून द्या कार्ड घेऊन. बरं ठीक आहे. हो जे काय येतील ते 100 येईन, 200 300 जितके माणसं येईल हो त्याचा काही विषय घ्यायचा नाही. जे काय पैसे होईल ते आपल्या जेवणा घेऊन कार्यक्रम वाटपला की मला फोन करून द्यायचा. तेव्हा आपलं पेमेंट करून टाकू. तसं म्हणता नाही का, काही ॲडव्हान्स लागत होता पण म्हणजे कसं म्हणजे पक्का होतं. आता काही ॲडव्हान्सची गरज आहे का आमच्यासारख्याला बी? काही आपलं ॲडव्हान्स नंतर देऊन दे सगळे एखादं म्हणा. हो जे काय होईल ते काही क्लिअर नाही. ठीक आहे मग. कविता घे मग चहा घे लवकर. चल लवकर. हो मामा आले झाला.